नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत मिरच्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. खास करून विदर्भात, खानदेशात ही भाजी मोठमोठ्या प्रमाणात भंडाऱ्यासाठी, पार्टीसाठी आवर्जून तयार केली जाते. चला तर मग बनवूया. यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, थोडेसे शेंगदाणे आणि आंबट चुका, 10-12 हिरवी मिरची आणि तुम्हाला जर तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता आणि 1 कांदा. तूर डाळ आपण इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि शेंगदाणे थोडे जाडसर वाटून घेतले. शेंगदाणे अगदी 1-2 भाग करायचे असे अगदी मी जाडसर वाटले. शेंगदाणे आणि कांदा, मिरची आणि आंबट चुका इथे चिरून घेतला. गॅसवर मी आधीच पाणी गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये 1 वाटी धुवून ठेवलेली तूर डाळ घालून घेतली आणि आपण बारीक चिरलेले सर्व साहित्य घालून घेऊया. त्याच्यामध्ये आंबट चुका, हिरवी मिरची, कांदा आणि शेंगदाणे बारीक केलेले ते पण घालून घेतले आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. त्यामुळे आपली डाळ खूप छान मऊसर शिजते आणि कुकरला झाकण लावून 3-4 शिट्ट्या घेऊया. आमच्याकडे पाहुणे आले की या भाजीचा 1 दिवस तरी पाहुणचार होतोच. कुकरलाही आता छान शिट्टी झालेली आहे. इथे मी 1 चमचा हळद, गरम मसाला, थोडा गोडा मसाला, धनेपूड, जिरे, मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि थोडी कसुरी मेथी, थोडी सुकं खोबरं आणि 10-12 लसूण पाकळ्या आणि अद्रकचा छोटा तुकडा आणि कोथिंबीर. लसूण अद्रकची आपण छान वाटून पेस्ट करून घेऊया आणि कोथिंबीरला पण थोडं धुवून चिरून घेऊया. इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता कुकर भी थंड झालेला आहे आणि डाळी आपली छान मऊ शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता 1 रई लावून आपण छान तिला घोटून घेऊया. आपली डाळ छान मऊसर शिजलेली आहे. आता कढई तापलेला ठेवलेली आहे मी. त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि थोडी मोहरी घातली. मोहरी तडतडली की लगेचच जिरे घालूया. जिरेही छान झाले. आता लगेच अद्रक लसूणची पेस्ट आपण इथे टाकलेली आहे. त्याला छान मंद आचेवरच ही फोडणी छान होऊ द्यायची. अगदी 2 मिनटं होऊ द्या हे. लगेचच मग आपण थोडे गरम मसाले घालूया. धनेपूड 2 चमचे, थोडा गरम मसाला. इथे मी गरम मसाल्यामध्ये राज मसाला वापरलेला आहे आणि दवे मसाला. याने दवे आणि राज मसाल्याने मिरचीच्या भाजीला अप्रतिम चव येते. थोडं मंद आचेवर हे मसाले होऊ द्या. थोडीशी हळद आणि सुके खोबरे पण इथे आपण घालूया. तर हे सर्व मसाले मंद आचेवर छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता छान मसाल्यांना तेलही सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीत, म्हणजे आपल्या भाजीला छान चवही येते फोडणीमध्ये टाकले की. आता यामध्ये शिजलेली भाजी घालताना लगेचच झाकण ठेवा. याने आपली फोडणी छान बसते. अगदी थोडा वेळ हे झाकण असेच राहू द्या. बघा फोडणी छान बसली आहे. आता तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घाला. ही भाजी जास्त घट्टही करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही. तुम्ही बघू शकता पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. बस एवढीच पातळ ही भाजी ठेवायची. आता चवीनुसार आपण इथे मीठ घातले, थोडी कसुरी मेथी. तुम्ही इथे कसुरी मेथी नाही घातली तरी चालेल, पण मला फोडणीमध्ये कसुरी मेथीचा स्वाद खूप आवडतो म्हणून मी इथे घातलेली आहे. थोडी भरभरून कोथिंबीर घातली, त्याने भाजीला खूप छान स्वाद येतो. बघू शकता आपल्या भाजीला छान कलरही आलेला आहे. आता इथे झाकण ठेवून मंद आचेवर ही 10-15 मिनिट आपण या भाजीला उकळी येऊन देऊया, म्हणजे भाजी छान कलर पकडते. बघू शकता तुम्ही भाजीला छान कलर आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम.
ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत व पोळीसोबत खाऊ शकता. भातासोबत तर ही भाजी अप्रतिम लागते. अशा पद्धतीने आपण विदर्भ स्पेशल झणझणीत मिरचीची भाजी बनवली आहे. आमच्याकडे ही भाजी खाताना भाकरी कमी पण भाजीच जास्त पितात. तुमच्या भागात ही भाजी पितात का मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.